तर तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती यायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब हे नक्की करा सर्वांनी. याच्यानंतर लाईव्ह स्ट्रीम पण येणार आहे ना, तर लाईव्ह स्ट्रीमने आपल्या डोंगर भागात राहतो आम्ही, शेतामध्ये, म्हणजे शेत आणि डोंगर समजा एकच आहे. हे बागा बाहेर तुम्हाला म्हणलं होतं दाखवते डोंगर वगैरे, पण काहीच दाखवता येईना. ऊनच भयानक आहे, पूर्ण असं व्हाईट दिसतंय. हे पहा, इतकं ऊन पडलेलं आहे, इतकं टेम्परेचर आहे की मापाच्या बाहेर टेम्परेचर आहे. पूर्ण असं चेहरा वगैरे म्हणा सगळं काळवंडल्यासारखं झालं आणि बाहेर उन्हात पण जाऊ वाटत नाही. तर तुम्हाला जर माझ्या चॅनलवर आवडत असेल यायला तर सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा. आणि मी जो यूट्यूबचा प्रवास सुरू केलेला आहे त्याला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून मदत करा, असे मला असं वाटतं. माझं तर म्हणणंच आहे, सर्वांनी आल्याच्यानंतर पाहिल्याच्यानंतर ना सबस्क्राईब करावाच. कारण जेवढ्या लवकर मला सबस्क्रायबर वगैरे वाढतील तेवढ्या लवकर आपण शेतकरी भागातले लोक आहोत. त्याच्यामुळं मग पटकन जेवढ्या लवकर चॅनलला मॉनिटाईज वगैरे होईल पटकन बरं वाटेल, चांगलं वाटतं. तर हे पहा, सर्दीन ते पूर्ण असं घसा जाम झालेला आहे. तर सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि आपल्या महाराष्ट्र कन्या ज्योती हे नाव दिलेलं आहे सध्या यूट्यूब चॅनलला. तर ते यूट्यूब चॅनलचं नाव पण बदलायचं चालू आहे, माझं नाव बदलून ठेवायचं. तर तुमच्याकडे एखादं नाव सुचत असेल तर ते पण सांगा. आणि नक्की तुम्ही सबस्क्राईब करून पहा, तुम्हाला अशी मस्त मजा बघायला भेटणार आहे. तर आता चला आपण कैरीचा खेळ खेळूयात आणि कैऱ्या खाऊयात. खेडेगावांमध्ये जे राहिलेले आहेत त्यांना तर माहितीच आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांना शहरी भागातले त्यांनाही माहिती करून देते मी की आम्ही लहानपणी कसं खेळायचं होतं. कशा दिसतात कैऱ्या? छान, यमी, हिरवी कैरी नमक लावून. छान खायला असं मस्त लागते आता. आंबूस आंबट गोड लागते. बापरी पण कशी खाते, गप्पाच गच्चा पण पूर्ण तोंड असं कैरी खाताना भरून टाकलाय. गप्पाच कैऱ्या खाऊन घेते परी. चला, या आहेत कैऱ्या. मी घेतल्यात कैऱ्या कापून, त्याच्यात नमक टाकलंय आणि आम्ही बसलेले तर रानात. त्याच्यामध्ये एक कोय सापडली मला. हे पहा, जे खेडेगावातले त्यांना माहितीच असेल कोय कशासाठी असते त्याच्यातली कैऱ्या खाताना. तर सगळ्यांसाठी, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी पण आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पण. तर मी आज ज्यांना खेळ खेळायचा आहे त्यांनी खेळा मस्तपैकी. तर आज कोयीचा खेळ खेळू आपण. तर कोयीचा खेळ खेळताना हे पहा, आम्ही लहानपणी खेळताना कोयीचा खेळ कसा खेळायचा, तर ज्याच्या हातात कोय असेल ते कुई कुई कोण म्हणायचं. कुई कुई कोण आणि कुई कुई कोण, आणि त्याला कुठले तरी वेगवेगळे प्रश्न काहीतरी विचारायचं. आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर जर नाही आलं तर त्याला कोयीने हाणायचं. तर त्या पिकलेल्या कैऱ्यांना आंब्यांमधल्या पण कोया असायच्या त्या,
त्यांनी कोयांमधून खेळायचं होतं आणि हाणायचं होतं. तर कुई कुई कोण म्हणल्यानंतर ना समोरच्या व्यक्तीने कुई कुई कोण म्हणल्यावर असं मी म्हणायचं असतं. का कसं म्हणायचं परी? मी म्हणते तुला. हां, कुई कुई कोण? ठीक आहे. आता मला सांग, तुझ्या कुत्र्याचं नाव काय? नाही, आता तसं नाही. मी आता तुला काय विचारलं, तुझ्या कुत्र्याचं नाव काय? तर तू तुझ्या कुत्र्याचं नाव बरोबर सांगणार पटकन, नाहीतर मग मी कोय अशी मारणार. अशी कोय मार. रॉकी. आता दुसरा, कुई कुई कोण? पटकन, कुई कुई कोण? तुझी मम्मी कोण? सांगितलं का? तर कसं वाटतंय? खेळायला छान वाटतंय ना? नमस्कार, कशा आहेत? बरे आहेत ना? उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत सध्याला आणि असं खूप छान लागतंय आंबट कैरी खायला. आम्ही दोघे बसलोत कैऱ्या खात. तसं तर मला 2 ते 3 दिवस झालं बरं नाही आहे. सर्दी खोकला पूर्ण जाम झाला घसा. आवाज पण निघत नव्हता. आज थोडासा आवाज निघायला लागल्यानंतर ना कोय कापली आणि कोयच्या आपली कैरी कापली कैरी कापली आणि त्याच्यामध्ये ही कोय दिसली. कैरी कापल्याच्यानंतर कोय दिसली म्हणून मग आता हे आठवलं की लहानपणी आम्ही पिकलेल्या पिकलेले आंबे जे असायचे, पिकलेल्या आंब्यांमधल्या पण कोया काढायचं होतं, जमा करून ठेवायचं होतं आणि सगळेजण एकत्र गोट्या जशा खेळतात ना, जसं गोट्या खेळतात तसंच आम्ही कोया खेळायचो आणि रिंगण करून त्याच्यात कैऱ्या ठेवायच्या आणि लांबून एका कोयीने जेवढ्या कोया उडत्या तेवढ्या उडवायच्या. छान वाटायचं त्यावेळेस खेळायला. आता ते खेळ नाही राहिले पहिल्यासारखे. आता नवीन नवीन मुलं काय काय खेळ काढतात ते त्यांचे नाव पण सांगता येत नाही. तर अशीच धमाल मजा मस्ती करत राहा जीवनामध्ये. कैरी कोणाकोणाला आवडते हे पण सांग मला. आंबट लागली.